आता आपण घरून जत्रेसाठी निघालेलो आहे। जत्रेला आता जाताना माझ्याबरोबर कराडे बाबा आहेत आणि मागे प्रदीप आहे, तो मागे अजून भरपूर तो येतो हळूहळू। असं आपण चाललो आता जत्रेला, बघूया आता जत्रेमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं। आणि मी अक्षरशः सांगतो, मी ना 15 वर्षानंतर जत्रेला आलेलो आहे। ह्या आधी म्हणजे लहान असताना शाळेत असताना लवकर सुट्टी पडायची, मग सुट्टी पडल्यानंतर आम्ही लवकर गावी यायचो, म्हणजे 2-2 महिने गावी असायचो तेव्हा जत्रा आम्ही बघायचो। आणि आता 15 वर्ष झाले असतील कमीत कमी, त्यानंतर मी जत्रेला आलेलो आहे। मग आता बघूया जत्रेचा अनुभव कसा असतो तो। कारण तुम्हाला काय बोलायचं आहे जत्रेबद्दल, म्हणजे तुम्ही किती वर्ष जत्रेमध्ये जाताय आणि किती वर्ष अनुभव आहे तुमचा जत्रेबद्दल? म्हणजे काय, आता मी मध्ये आता मुंबई असतो, त्याच्यामुळे 2-2, 3-3 वर्षाने आम्ही जत्रेला असतो। आता ह्या वर्षी सुद्धा जत्रेला हजर आहे, त्यासाठी आता पाहूया गावच्या देवीची जत्रा कशी होते, किती आनंद तिथे लुटायला मिळतोय आणि त्याचा आनंद आपण घेऊया आजच। हा चला, मग जाऊया आता आपण पुढे, सगळी पोरं पण चालत पुढे जत्रेसाठी। आपण पण जाऊया आता हळूहळू, आपण थोड्या अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे आता। आम्ही आता जत्रेला चाललोय, रस्त्याचा टाइमपास म्हणून मी आपल्यासमोर कोकण गीत सादर करणार आहे। स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी, स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी, अरे जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी, अरे जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी। अरे दापोली खेड आणि गुहागर, महारती पुळून संगमेश्वर, दापोली खेळ आणि गुहागर, महारती पुळून संगमेश्वर, एकदा पहावी रत्नागिरी, माझं कोकण जगात भारी, एकदा पहावी रत्नागिरी, माझं कोकण जगात भारी, स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी, स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी, अरे जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी, अरे जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी, कोकण जगात भारी, कोकण जगात भारी। धन्यवाद धन्यवाद। आपण जत्रेला जाता जाता कराडे बाबांनी आपल्याला हे 2 कडवे ऐकवलेले आहेत कोकणाबद्दल, तर त्यांचं खूप खूप आभारी। मित्रांनो, आता आपण देवळाजवळ पोचलेलो आहे आता, आणि मग बघूया आपले काय काय स्टॉल लागले ते। आधी देवीचं दर्शन घेऊया आधी, नंतर मग आपण पुढे बघूया दुकानं काय काय लागलेत। आणि जत्रेसाठी बघा गाड्या, बघा भरपूर गाड्या आलेल्या आहेत, ह्या साईडला पण आहेत आणि वरच्या साईडला पण आहेत गाड्या। मग चला आधी देवीचं दर्शन घेऊया आपण आधी। काल सजावट केलेली आहे इकडे मंगनामध्ये, रांगोळी काढून बघू शकता तुम्ही। लागली लागली ग माझ्या देवाची ग, पायाच्या पावलांना राहट गावली ग, ओढ लागली लागली ग माझ्या देवा। दुकानं हळूहळू चालू झालेली आहेत आणि लोकांची पण आता हळूहळू गर्दी वाढणार आहे। आपल्या जत्रेबद्दल थोडी माहिती द्या। आपली ही जत्रा वर्षानुवर्षाची परंपरा आहे, देवीची जत्रा ही दरवर्षी हनुमान जयंती झाली की पंचमीची जत्रा आपली येते। ही देवीचं मोठं देवीचं उत्सव असतो, इथे साजरा होतो। सर्व वेगवेगळ्या प्रकारची दुकानं येतात, मिठाईची, खेळण्याची आणि इतर आईस्क्रीमवाले असतात, इतरसुद्धा वस्तू आपल्याला लागणाऱ्या घरी ते सुद्धा दुकानं इथे असतात उपलब्ध। आणि देवीचे नवस पण काही लोक घेऊन येतात इथे, काहींना होळीला यायला टायमिंग मिळत नाही, ते या जत्रेच्या निमित्ताने जत्रेचा आनंदसुद्धा घेतात आणि देवीचे जे नवस त्यांच्या असतात ते सुद्धा दिले जातात देवीला। काही देवीला नवस करतात, त्यांच्या इच्छा कामना का असतात, ती देवी आमची सताई देवी नवसाला पावणारं जागृत देवस्थान सताई देवी आहे आणि लोकांना ते भरपूर अनुभव आलेला आहे। लोक पुणा, रत्नागिरी असे लांब लांब चिपळूण
घाटावरून सुद्धा काही लोक इकडे येतात देवीच्या दर्शनाला, जत्रेला. असे बरेच लोक. आज सकाळी आमच्या शाळेवर वारे गुरुजी म्हणून होते, ते सुद्धा दरवर्षी न चुकता देवीच्या जत्रेला गाडी घेऊन येतात. ह्या वर्षीसुद्धा आले होते. एवढे देवीच्या प्रती लोकांची श्रद्धा आहे. आणि आमची देवी नवसाला पावणारी प्रसिद्ध आहे आमच्या दापोली तालुक्यामध्ये. पहिले या जत्रेला भरपूर अशी लोकसंख्या असायची. त्याचं कारण आता बरीचशी कोकणातली लोक मुंबईला नोकरी धंद्यासाठी, मुंबईला मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला जात असल्यामुळे, गावाला लोकसंख्या राहायची कमी झाल्यामुळे आज जत्रेला गर्दी थोडी कमी दिसते. नाही तर पहिले इकडे जागा नसायची. हा पुरा परिसर पूर्ण असा दिसतो. या परिसर जंगल असा परिसर आहे. कारण देवीचं आमच्या मंदिर आहे जंगलामध्ये आहे. गावातून आम्हाला पाऊण तास चालत यावं लागतो जत्रेसाठी होते, कुठच्याही कार्यक्रमासाठी. एवढं लांब मंदिर जंगलामध्ये आहे. पण इथे पहिली भरपूर गर्दी असायची. परंतु आता सर्व लोक मुंबईला गेल्यामुळे गर्दी आता कमी झाली. भरपूर गर्दी कमी प्रमाणात झालेली आहे. नाहीतर इथे जागा उभं राहायला मिळायची नाही. तरीसुद्धा लोक अजून लोक येतील. भरपूर दुपारपर्यंत भरपूर लोक येणार आणि ते गर्दी पूर्ण भरपूर भरले दिसणार आपल्याला. तर अशा देवीची जत्रा असते. या तुम्ही पण सर्वांनी कधी या आणि जत्रेचा आनंद घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. पण दुकानात थोडंफार खरेदी करायला जाऊया. इथे लहान लहान पोरांची खेळणी आहेत. इकडे सगळी घरची भांडी आहेत. हां, ही सतीश साळवी आहे ना, त्याची आई आहे. स्टॉलवरती आलो तिथे. आता बघूया आता ही पोरं काय काय घेत आहेत ते स्टॉलवरती. चला आपण जरा एक भोंगा खरेदी करूया. भोंगा हे भोंगा वाचतोय का बघ रे. बघा भोंगा खरेदी करतात मित्र. मित्रांनो, आपण जत्रेसाठी आलोय. पण आपल्याला सातांब्यावरचे खास ब्लॉगर प्रसिद्ध असे, अंधारल्यामध्ये प्रसिद्ध असे आहेत ते विनोदी ब्लॉग असं त्यांचं चॅनलचं नाव आहे. विनोद ब्लॉग. आणि आम्हाला बरेच जत्रेसाठी आलेलो आहोत. तर दादा भेटलाय आणि खूप म्हणजे जत्रेचा आपल्या कोंगळेगावच्या सताईचा जो जत्रेचा उत्सव असतो ना, खूप आनंदात उत्साहात साजरा होतो दरवर्षीप्रमाणे. आणि आपण यावर्षी सुद्धा आलोय जत्रेचा आनंद घेण्यासाठी. तर बघूया, दादाच्या ब्लॉगच्या माध्यमातून बघताय तर आपण सुद्धा ब्लॉग बनवणार आहोत. मी पण 15 वर्षानंतर आलोय जत्रेसाठी. हो काय? हो, म्हणून आज जत्रेसाठी आज स्पेशल आलोय गावी जत्रेसाठी. तर मित्रांनो बघा, दादाचा व्हिडिओ आज खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला सर्वांना आवडेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला चला मित्रांनो, भोंगे घेतले ना, भोंग्याचा उपयोग चालू झाला आता. मित्रांनो, आपण घरी न्यायला प्रसाद घेऊया आपण. मित्रांनो, हे बघा गाववाल्याने सगळे खरेदी करून बसलेले आहेत. बघा टप घेऊन बसलेले आहेत. 1 2 3 3 4 4 टप घेऊन बसलेले आहेत. झाले, जत्रेची सुरुवात चालू आहे खरेदीसाठी. आता ही बघा आहे आपली नातवांसाठी खेळणी घेते. जत्रेमध्ये ही नवीन खेळणी आली. पेपेरी गँग मित्रांनो, पेपेरी गँग.
हा मित्रांनो, देवीच्या दर्शनासाठी आलो खाली मंदिराच्या. आणि मंदिराच्या पुढेच अशी बाग आहे आंब्याची, म्हणजे जंगल आहे. जंगलामध्ये आंबे आहेत भरपूर. तर एका आंब्याखाली ना पिकलेले आंबे भरपूर पडले. तो काय उचलतो मित्र आपला. बघूया, आपल्याला आंबा पण नवा करायला भेटेल आता. प्युअर ऑर्गॅनिक बोलतात ना, तसा भेटणार आपल्याला खायला. बघूया किती भेटले त्याला ते. हे बघा 6 आंबे भेटलेत त्याला मस्तपैकी. चला मग आता आंबे खाऊया आपण. तर गावी आल्यानंतर हा फायदा असतो मित्रांनो. टेस्ट करूया. बघा हा मस्त आहे रे एकदम. मित्रांनो, गावाला आल्यावरती ही मजा. रायवाली आंबा एक नंबर. काय रे, गोड भेटला की नाही? आता नैवेद्याची तयारी चालू आहे इकडे. आता मान भरून झालेला आहे आणि आता बाहेर एकवले खेळवले जातील.
देवीचं नैवेद्य तयार झालं आहे. नैवेद्याचा पण लाभ कधीतरी लागतो आपल्याला पण. मित्रांनो नैवेद्याचा आस्वाद घेतो आता. मित्रांनो आपण स्पेशल जत्रेसाठी आज आलेलो, देवीचं दर्शन करायला आलेलो आणि जत्रा आपल्याली संपलेली आहे आणि आता वाजलेले 5:30 आणि आता आपण चालू मुंबईच्या परतीच्या प्रवासाला. आणि आता वाजत घेऊन देवी आता आपल्या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी असते तिथे घेऊन चाललेले आहेत. मग चला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग बाय.